टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबईत एप्रिल महिना सुरू झालाय। एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सूर्य आग ओकू लागलेला आहे। त्यासोबतच मुंबईमध्ये सध्या धुरकट वातावरणाची निर्मिती झालेली आहे, त्यामुळे संमिश्र वातावरण पाहायला मिळतंय। मुंबईला प्रदूषणाचा विळखा बसलेला आहे आणि गेल्या अनेक महिन्यांपासून बसलेल्या या विळख्यातून अजूनही मुंबईची सुटका झालेली नाहीये। हवामान दमट आहे आणि त्यामुळे घामाच्या धारा लागलेल्या आहेत। मुंबईकर हैराण आहेत आणि जास्तीत जास्त पाणी प्या असा सल्ला सुद्धा महानगरपालिकेकडून आता देण्यात येतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहरातील वातावरण हे धुरकट झालंय। इमारतींवर धुळीची चादर आहे। AQI 124 वर धोकादायक श्रेणीत, तर PM10 चे प्रमाण हे 110, तर PM 2.5 चे प्रमाण हे 46 वर पोहोचलेले आहेत। ही मुंबईची सगळी स्कायलाईन आपण पाहतोय कशा पद्धतीने मुंबईवर आजही धुक्यांची चादर आहे। धूर आणि धूळ यांचं मिश्रण झाल्यामुळे अशा पद्धतीचं हवामान मुंबईमध्ये तयार झालेलं आहे। त्यामुळे दृश्यमानता काही प्रमाणामध्ये कमी झालेली आहे। मुंबईमध्ये जे कन्स्ट्रक्शन गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे त्यावर निर्बंध घालून देखील सर्रासपणे त्याची पायमल्ली होताना स्पष्टपणे पाहायला मिळतं आणि त्यामुळे मुंबईचा प्रदूषणावर याचा थेट परिणाम होतोय। देशात प्रदूषणामुळे भारतीयांचं आयुष्य 5 वर्षांनी घटत असल्याचं नुकत्याच एका अहवालात स्पष्ट झालंय आणि प्रदूषणासंदर्भातील जागतिक स्थितीचा अहवाल जर समोर आपण ठेवला तर जगभरातील 126 देशांनी WHO ची मर्यादा ओलांडल्याचं स्पष्ट होतंय। त्यामुळे एकीकडे आपण पाहतोय की वायू प्रदूषण होतंय, तर दुसरीकडे याचा थेट परिणाम जो आहे तो मुंबईकरांच्या आरोग्यावर होताना स्पष्टपणे पाहायला मिळतोय आणि यातून मुंबईकरांची नेमकी सुटका कशी होणार आहे, केव्हा होणार आहे, कोण करणार आहे, हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कॅमेरा पर्सन गणेश राटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।